ज्यांच्या शब्दांना सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पावित्र्यता, अग्नीची दिव्यता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिली गेली। इतकंच नव्हे तर ज्यांच्यामुळे आपल्या हातामध्ये टाळ आला, गळ्यामध्ये खऱ्या अर्थाने तुळशी माळ आली, कपाळाला गोपी चंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला। इतकंच नव्हे तर अमृता अनुभवाचा अनुभव आपल्याला घेता आला। ज्ञानेश्वरी सारखं अखंड विश्वाचं तत्वज्ञान तुम्हाला आम्हाला अभ्यासायला मिळालं। अरे चांगदेव 65 अभ्यासायला मिळाली। हरिपाठ वारकऱ्यांच्या कंठामध्ये गुंजराव करू लागला। हे कोणामुळे शक्य झालं? तर हे शक्य करणारी एकमेव शक्ती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेली। तू दुसरी तिसरी कोणी नसून ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई। अरे कोण मुक्ताबाई? मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई। अरे मुक्तामध्ये मुक्त असलेली, श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ असलेली आणि सर्वांमध्ये वरिष्ठ असलेली निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका यांची धाकटी बहीण। ऐका, वयानं जरी धाकटी असली तरी मोठमोठ्यांच्या नक्षा ज्ञानाच्या अधिकारावरती क्षणात उतरवणारी ती एक तेजस्वी मूर्ती होती। इंद्रायणीच्या तीरावरती सिद्ध मेटामध्ये आदिशक्तीच्या रूपानं ज्यांचा जन्म झाला। अरे माई बापांच्या देहांत प्रायश्चित्तानंतर आपल्या भावंडांना ज्यांनी म्हणावं, अरे मला फक्त तुमची बहीण बनून राहायचं नाही तर मला तुमची आई व्हायचंय, असं म्हणत एका असाधारण कुटुंबाची गृहिणीपणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेणारी, खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये ज्यांच्या वरती प्रौढ गंभीर प्रगल्भ प्रौढत्व ज्यांच्याकडे आलं। इतकंच नव्हे तर वेळ प्रसंगी अधिकारवाणीनं आपल्या भावंडांना ज्यांनी समजावलं, अधिकारवाणीनं समजावलं, वेळ प्रसंगी वात्सल्यानं सावरलं, मायेची पांघर ज्यांनी दिली। इतकंच नव्हे तर पंढरीच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांसारख्या संतांना अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला या शब्दामध्ये कान उघडणी करणारी 1400 वर्षाचे योगी चांगदेव यांचे गुरु असणारी। इतकंच नव्हे तर माई बापांनो, मराठी साहित्यातील पहिली कवयित्री ज्यांच्या रसाळ शब्दाने, ज्यांच्या रसाळ वाणीने मराठी साहित्यामध्ये अतिशय मोलाची भर पडली आणि त्याच्यातीलच रसाळ असणारे शब्द म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा या प्रकरणातील 4थ्या क्रमांकाचा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल तर या अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे। काय सांगतात आदिशक्ती मुक्ताबाई या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका माई बापांनो। प्रस्तुत अभंगाद्वारे आदिशक्ती मुक्ताबाई तुम्हाला आम्हाला उपदेश करतायत। माई बापांनो, आपण म्हणतो ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा ज्ञानोबरांना केलेला उपदेश आहे, पण सांगू तुम्हाला, ज्ञानोबरांना उपदेश करावे इतके अज्ञानी ज्ञानोबराई नव्हते, इतके लहान ज्ञानोबराई नव्हते, पण ज्ञानोबरांच्या रूपाने तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला केलेला तो उपदेश आहे। आदिशक्ती मुक्ताबाई त्या ठिकाणी उपदेश करत असताना म्हणतात, माऊली हे संपूर्ण जग तुम्हाला संत म्हणतं, आम्ही सुद्धा तुम्हाला संत म्हणतो। अरे संतप्त झालेल्या जगाच्या त्रासानं ताटीचा दरवाजा बंद केल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात, माऊली जे लोक आज तुम्हाला त्रास देत आहेत ना, भविष्य काळामध्ये तीच लोक तुम्हाला संत म्हणतील, पण त्याच्याकरता संतप्त होऊन चालणार नाही माऊली। कारण संतांचं पहिलं लक्षण आहे दया आणि संतांचं दुसरं लक्षण आहे क्षमा। संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, असं पहिल्या चरणामध्ये सांगितलं। आणि पुढे आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात, माऊली संत त्याला म्हणावं ज्याच्या खऱ्या अर्थाने अंतकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांती आहे आणि खऱ्या अर्थानं ज्याला लोभाची अहंकाराची कुठल्याही प्रकारची बाधा नाही। लोभ अहंता नाहीये मना, जगी विरक्त तोची जाणा, त्याला फक्त संत म्हटलं जात नाही तर त्याला विरक्त सुद्धा म्हटलं जातं, असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे। आणि तिसऱ्या चरणामध्ये माई बापांनो आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञानोबरांना म्हणतात, माऊली या जगतामध्ये, या इहलोकामध्ये, या परलोकामध्ये त्यालाच सुखी म्हटलं जातं ज्याच्या मुखामध्ये शुद्ध असणारं ज्ञान आहे। इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी। आणि शेवटी आदिशक्ती मुक्ताबाईनं फार गोड उपदेश केला बरं का। शेवटच्या चरणामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई म्हणतात, माऊली संतांकडे असणारी सगळी लक्षणे तुमच्याकडे आहेत। कशी? माऊली तुमच्याकडे दया आहे, माऊली तुमच्याकडे क्षमा आहे, माऊली तुमच्याकडे त्या ठिकाणी शांती आहे, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अहंकाराची बाधा नाही, तुम्ही या इह लोकामध्ये सर्वात सुखी आहात, कारण शुद्ध असणारं अखंड विश्वाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुमच्याकडे
आणि फक्त तुम्ही या सगळ्या गोष्टीकडून संत म्हणून घेण्याकरता तुमच्या अंतकरणामध्ये असलेल्या मिथ्या कल्पना तुम्ही बाजूला सारा. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा विठ्ठल विठ्ठल. तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे दंडकाप्रमाणे परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी माईबापांनो आदिशक्ती मुक्ताबाईच्या पवित्र पावन दरबारामध्ये द्वितीय तपपूर्ती वर्धापन दिन सोहळा, मुक्तामाता समाधी सोहळा, सद्गुरू बाबाजी चैतन्य पुण्यतिथी व चोखोबराई समाधी सोहळा असा एकत्र असणारा हा संयुक्त कार्यक्रम माईबापांनो. आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपर्क करण्यात आला, वास्तविक पाहिलं तर ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली असं म्हणताच येणार नाही बरं का. कारण बऱ्याचशा दिवसापासून अंतकरणामध्ये भाव होता की आदिशक्ती मुक्ताबाईच्या या मंदिराला वर्धापन दिनाला 24 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 24 वर्ष पूर्ण होत असताना गेल्या 2 वर्षापूर्वी याच ठिकाणी माझी कीर्तन रूपी सेवा झाली. कीर्तन रूपी सेवा झाली त्यावेळेला कुठला अभंग निवडला होता माहिती कोणाला? हा, सांगता येईल का? ताटीचा पहिला अभंग निवडला होता, योगी पावन मनाचा. बरोबर की नाही? आठवतंय ना सगळ्यांना? हा. आणि त्या अनुषंगाने तेव्हा कीर्तन झाल्यानंतर मला बऱ्याच वेळा आशाताईंचा संपर्क असायचा, त्याचप्रमाणे आमचे हडवळे मामा त्यांचाही संपर्क असायचा की आपला उद्देश आहे, आपला संकल्प आहे की आदिशक्ती मुक्ताबाईच्या पवित्र पावन दरबारामध्ये आपल्याला महिला सप्ताह करायचा आहे. आणि तो महिला सप्ताह खऱ्या अर्थाने तो संकल्प आज पूर्णत्वाला जातोय. माईबापांनो आदिशक्ती मुक्ताबाईची फार मोठी कृपा आहे बरं का. आदिशक्ती मुक्ताबाई हे फार कृपेचं दैवत आहे आणि त्या कृपेनंच मला वाटतं हा सप्ताह पूर्णत्वाला जातोय. नाहीतर महिला सप्ताहांना अनेक अडचणी असतात. इतक्या सगळ्या गोष्टी जुळवणं ही काही सोपी गोष्ट नाही बरं का. पण तुम्ही जुळवलं. खरोखर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा इतका सुंदर महिला सप्ताह या ठिकाणी होतोय. कारण सकाळची मिरवणूक जर पाहिली ना तर मला एक विशेष वाटलं बरं का. टाळ वाजवण्याकरता महिला, या ठिकाणी पखवाज वाजवण्याकरता महिला, सगळ्या गोष्टींकरता महिला, याच्याकरता नवल नाही, ट्रॅक्टर चालवायला सुद्धा महिला बसल्या होत्या. हे फार विशेष वाटलं. म्हणून महिला पण आता काही पाठीमागे राहिले नाहीत आणि राहूच नाही. हा इतका आदर्शवंत सप्ताह होणारे महाराष्ट्राला मला वाटतं आदर्श घेण्यासारखा, आणि हा YouTube चॅनलवरती गाजणारे बरं का. हा सप्ताह फार गाजणारे आणि मला वाटतं फार आदर्शवंत होणारे. कारण आज ज्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या पवित्र पावन दरबारामध्ये तुम्ही इतका सुंदर अट्टहास केलाय ना, त्या आदिशक्ती मुक्ताबाईनं ज्या विश्वमाऊली ज्ञानोबरांना अखंड विश्वाचं तत्वज्ञान खुलं करण्याकरता उपदेश केला. माऊली, अखंड विश्वाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुमच्या मुखातून बाहेर पडावा. आणि जो आदिशक्ती मुक्ताबाईच्या उपदेशानं ग्रंथ लिहिला ना माझ्या माऊलींनी, माईबापांनो, त्या ग्रंथाला नाव देण्याचं काम माऊलींनी केलं नाही बरं का. का महिलांनी हा सप्ताह हातामध्ये घेतला पाहिजे, का पुढं आलं पाहिजे, त्याचं कारण तुम्हाला सांगते. जो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांनी लिहिला, माऊली म्हणतात हा ग्रंथ आहे की नाही मला माहित नाही, हे शब्द आहेत की नाही मला माहित नाही, हा माझा प्रबंध आहे म्हटले. प्रबंध कळतो तुम्हाला? तुम्ही वेल एज्युकेटेड माणसं आहात सगळे. प्रबंध म्हणजे ज्यावेळेला एखाद्या विषयाची PhD आपण करतो ना, त्या विषयामध्ये केलेला अभ्यास, त्याचा प्रबंध आपल्याला सादर करावा लागतो. माऊली म्हणतात हा मी सादर केलेला माझा प्रबंध आहे, हा ग्रंथ आहे की नाही मला माहित नाही, पण या ग्रंथाला नाव देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेलेल्या एका महिला संतांनी, संत जनाबाई महाराजांनी ते काम केलंय. माईबापांनी संत जनाबाई महाराज म्हणतात, डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी वाचा आणि डोळ्यानं पंढरी पहा. ज्ञानेश्वरी नाव देण्याचं काम खऱ्या अर्थानं महिला संतांनी केलं असेल तर त्या आदर्शानं आपण खऱ्या अर्थाने तो आदर्श पुढे टिकवण्याचं काम या ठिकाणी होतंय. म्हणून या सगळ्यांना धन्यवाद देते, सगळ्यांचं ऋण व्यक्त करते की ताईंनी खरोखर याच्याकरता फार अट्टहास केलाय बरं का. आज एवढ्या सगळ्या महिला एका ड्रेस कोडमध्ये या ठिकाणी उभ्या राहिलेला पाहिल्यानंतर असं वाटतं कोकणामधला हरिपाठ बरं का. कोकणातला हरिपाठ तुम्ही कधी पाहिलाय का? YouTubeला सर्च करा. म्हणजे माझं कीर्तन जर कोकणामध्ये असेल ना तर आवर्जून मी कीर्तनाच्या आधी हरिपाठ पाहण्याकरता जाते.
इतका सुंदर हरिपाठ असतो आणि अगदी तसाच आनंद खऱ्या अर्थानं तुम्ही आज या ठिकाणी घेताय. मला वाटतं आज ज्यांनी आनंद घेतला ना त्या उद्या पुढे या आणि त्यांनी सुद्धा आनंद घ्या, कारण हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. जो या मुक्ताबाईच्या पवित्र पावन दरबारामध्ये सोहळा होतोय ना, हा सोहळा उद्या परवा झाल्यानंतर तुम्हाला परत कधीच पाहायला मिळणार नाही. इतका सुंदर सप्ताह. म्हणून कौतुक करावं तेवढं तुमचं राजुरीकरांचं कमी आहे बरं का. सगळ्यांना धन्यवाद देते. सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन पुन्हा एकदा या ठिकाणी घडतंय. सेवा करण्याचं परमभाग्य माझ्या जीवनामध्ये घडतंय आणि मला वाटतं या पवित्र पावन दरबारामध्ये सेवा काही कुणालाही मिळत नाही बरं का. पार्लमेंट वही जाते हे जो इलेक्टेड होते, वाक्य लक्षपूर्वक आहे का, पार्लियामेंट वही जाते हैं जो इलेक्टेड होते हैं, लेकिन मुक्ताबाई के दरबार में वही आते हैं जो सिलेक्टेड होते हैं. वी आर ऑल सिलेक्टेड ऑफ गॉड. सगळ्यांची निवड मला वाटतं त्या भगवंतानं केलेली आणि म्हणून आम्ही या पवित्र पावन दरबारामध्ये आलोय. म्हणून तुम्हा सर्वांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला साथ करणारे, सजावणारे, धजावणारे महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये गोड अशी गायनाचे साथ करणारे, खऱ्या अर्थाने ज्यांच्यावरती साक्षात भगवंताची कृपा आहे, कंठामध्ये सरस्वती माता विराजमाने असं म्हणायला काही हरकत नाही. गोड गळ्याच्या गायन कोकिळा आणि प्रमाणांच्या बादशाह असं म्हणते मी बरं का त्यांना. आणि म्हणूनच तुमची निवड या सप्ताहाकरता मी केली. मला ताईंनी सांगितलं की आपल्या सप्ताहाकरता चांगल्या महिला गायक, चांगल्या महिला वादक पाहिजे आणि मी म्हटलं या सप्ताहाकरता समर्पक प्रमाण जर कोणाच्या मुखातून ऐकायला मिळतील तर त्या आमच्या संगीताताई पांचाळ. जोरदार टाळ्या वाजवा ताईंकरता. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे साथ करणाऱ्या, सुंदर असा आवाज ज्यांचा आहे त्या असणाऱ्या राधाताई पांचाळ ताईंकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार शब्दाचा जोरदार अपमान करायचा नाही. वा, काय सुंदर टाळी वाजली बरं आता. त्याचप्रमाणे गोड अशी मृदुंगाची साथ करणाऱ्या दोनही मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये साक्षात ज्यांच्या बोटामध्ये सरस्वती माता विराजमाने हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरीताई, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. नाव सुद्धा किती सुंदर आहे ना. आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील सुद्धा आज कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करते बरं का. याला थाटातला परमार्थ म्हणतात. खऱ्या अर्थानं एका लेकीच्या पाठीमागं बापानं उभं राहावं. माझ्या जीवनातली खंत आहे बरं का. माझ्या जीवनामध्ये बाप नाही. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगते हे वैभव पाहण्याकरता ज्या वेळेला बाप असतो ना, 10 हत्तीचं बळ येतं त्या लेकीला. आणि खरोखर तुम्ही तिच्या पाठीमागं उभा राहता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरा मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण हर्षदाताई दस्तूरकर, त्यांच्याही बोटामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमाने. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. त्याचप्रमाणे पाठीमागे उभे असलेल्या सगळ्या माझ्या जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ मासाहेब, खऱ्या अर्थानं यांच्यामुळे आज कीर्तनाला शोभा आहे बरं का. आज जर या कीर्तनाला उभ्या नसत्या तर आज इथं काय करावं लागलं असतं? बोला, मुक्या नाही तुम्ही का? कीर्तनाला आले बोलत नाही असं काय नियम आहे तुमच्या इकडं? मग बोलत चला. काय करावं लागलं असतं? प्रवचन करावं लागलं असतं. पण आज या सगळ्या उभ्या आहेत म्हणून या कीर्तनाला शोभा आली आहे माईबापांनो. आणि आमच्या पक्षाची माणसं उभी असली की जरा आम्हाला जास्तच प्रोत्साहन येतं. म्हणून त्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. तुमच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं आज तुमच्या गळ्यात जर टाळ आला तर भविष्य काळामध्ये तुमच्या लेकाच्या हातामध्ये सुद्धा टाळ येईल माईबापांनो. आणि या कलियुगामध्ये टाळ, वारकरी संप्रदायाचा टाळ, नाडोब्रांची ज्ञानेश्वरी, तुकोब्रांचा गाथा हातामध्ये येणं फार काळाची गरज आहे बरं का. कारण जगाच्या पाठीवरती तुम्ही पाहता संस्कार नावाची गोष्ट कुठंच शिल्लक राहिलेली नाही. एकमेव वारकरी संप्रदाय असं क्षेत्र आहे की जिथं संस्कार नावाची गोष्ट शिल्लक आहे. बरोबर की नाही? म्हणून तुमच्या लेकाच्या हातामध्ये टाळ येणं काळाची गरज आहे. ज्या वेळेला रात्रीच्या 10-10:30 वाजता 10,500चा मोबाईल तुमच्या मुलीच्या हातामध्ये येतो ना, तो उद्धाराच्या दिशेनं चालत असलेला प्रवास नसतो. पण त्याच जागेवरती जर टाळ हातामध्ये आला ना तर ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचारानं त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू होतो. म्हणून या सर्वांकरता जोरदार टाळ्या वाजवायला. त्याचप्रमाणे सुंदर अशी सिस्टीम ज्यांचे, वास्तविक पाहिलं तर माझा आवाज जितका सुंदर तुम्हाला ऐकू येतोय तितका सुंदर नाही बरं का. आहे का बसलेले? बोला ना, काही टेन्शन नाही तुम्हाला. मग बोलत चला. आहे का सुंदर आवाज? धन्यवाद बरं का आहे म्हटल्याबद्दल. कारण रोज सकाळ संध्याकाळ कीर्तन चालू आहे, आवाज राहिलेलाच नाही. पण ज्यांच्या सिस्टीम मधून माझा आवाज सुंदर होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय अशी सुंदर असणारी साऊंड सिस्टीम, जोरदार टाळ्या वाजवा दादा. मला नाव माहित नाही पण मला एक वाक्य तुमच्या करता म्हणावं वाटतं. साऊंड सिस्टीम इज द बेस्ट बट ऑपरेटिंग इज व्हेरी बेस्ट. बरोबर की नाही? तुम्हाला नाही वाटत का असं?
मग वाजवान मोकळ्या मनानं. त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं काम जे करतायत, प्रक्षेपण करण्याचं काम जे करतायत, खऱ्या अर्थानं आज संसारातही सांभाळतात आणि इथंही सांभाळतात. माझे पतिदेवच या ठिकाणी प्रक्षेपण करण्याचं काम करतायत. माई बापांनो, त्यांचे ऋण व्यक्त करते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्गांमध्ये आवर्जून माझ्या कीर्तनाकरता उपस्थित असलेले या भागामध्ये आल्यानंतर माई बापांनो, अगदी बापाची उणीव सुद्धा ज्यांच्या माध्यमातून मला भासवत नाही असे असणारे आमचे देशमुख काका, त्याचप्रमाणे आमचे आवटी काका, दोघांकरताही जोरदार टाळ्या वाजवा माई बापांनो. सर्वांचं ऋण व्यक्त करते. आता वेळ आपल्याकडे कमी, 7:30 बरोबर आपलं कीर्तन चालू झालंय. आता कितीला सोडायचं तुम्ही सांगा, बोला. 12 वाजेपर्यंत काय हरकत नाही, तयारी आहे आपली. 12 वाजेपर्यंत. उलट मुक्ताबाईचं चरित्र इतकं सुंदर सांगता येईल आणि आज अंतर्धान सोहळा आहे माझ्या मुक्ताबाईचा. तर असो, संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. अधिक विस्तार न करता विश्वमंगलाचं स्वप्न उराशे बळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, सीता साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पवन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराजपुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमाऊली नारबांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाईचा आहे आणि निमित्त या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाईच्या मंदिराच्या वर्धापन दिनाचं आहे. आणि आजचं निमित्त, आजचा पर्वकाळ सुद्धा कोणता आहे माई बापांनो? माझ्या मुक्ताबाईचा अंतर्धान सोहळा, या ठिकाणी समाधी सोहळा. आणि म्हणून आज चिंतनही संपूर्ण मुक्ताबाईवरती होणार आहे. फक्त मुक्ताबाईचं विस्तृत्व चिंतन आणि या अभंगाच्या भूमीकडे वळण्यापूर्वी आपल्याला या 4 भवंडांचं काहीसं चरित्र आणि त्या चरित्राचं अवलोकन आपल्याला करावं लागेल. बघा, त्या चरित्राचं अगदी थोडक्यात अवलोकन करूया आणि मुक्ताबाईच्या चरित्राकडे वळूया. आजपर्यंत कधीही न ऐकलेलं चिंतन, जे माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग, जे आजपर्यंत तुम्ही कधीच ऐकले नाही, असे चिंतन आज मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त माझं चिंतन समजण्याकरता 5G लागतं बरं का. आलंय का तुमच्याकडं? आलंय ना? 5G नेटवर्क ठेवून कीर्तन ऐका म्हणजे चिंतन समजेल. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग आदिशक्ती मुक्ताबाईचा आहे. बघा, ज्या काळामध्ये विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. बघा, पुढे मी जास्त विस्तार या कथेचा करणार नाही. सगळ्यांना माहिती आहे, विश्वमाऊली त्या ठिकाणी विश्वमाऊली नारायणांच्या जीवनामध्ये ज्यावेळेला विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा विवाह झाला, विवाह झाल्यानंतर माईबापांना विठ्ठलपंतांचं मन संसारामध्ये रमत नव्हतं. संसारामध्ये रमत नाही. रुक्मिणी मातेला म्हणतात, मला संन्यास घ्यायचा आहे. आता संन्यास घ्यायचा आहे म्हटल्यानंतर एक दिवस रागावलेल्या अवस्थेमध्ये होत्या. सांगतात, तुम्हाला संन्यास घ्यायचा आहे तर खुशाल घ्या. संन्यास आश्रम स्वीकारला. बघा, संन्यास आश्रमामध्ये गेल्यानंतर तिथं सुद्धा गुरुवर यांनी सांगितलं, जोपर्यंत पुत्र ऋणातून मुक्त होत नाही तोपर्यंत तुला संन्यास घेता येणार नाही. पुन्हा घरी जा. पुन्हा घरी आले. पुन्हा घरी आल्यानंतर संन्यास आश्रमामधून गृहस्थ आश्रम सुरू झाला. आता त्या गृहस्थ आश्रमामध्ये माई बापांना संसार फुलला आणि त्या संसार वेलीवरती 1 नाही 2 नाही 3 नाही 4 फुले उमलतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई. किती नावं गुंडस असतात रे. संसारातून निवृत्त व्हावं असं वाटतंय म्हणून निवृत्ती. निवृत्त झाल्यानंतर मिळतंय ते ज्ञान म्हणून ज्ञानदेव. एकदा का ज्ञान प्राप्ती झाली मार्ग सोपा होतो म्हणून सोपान देव. आणि एकदा का मार्ग सोपा झाला मिळते ती मुक्ती म्हणून मुक्ताबाई. नावं सुद्धा इतकी गोंडस असतात. परंतु समाज हा समाज असतो. या समाजानं किती त्रास दिला रे. आळंदीच्या एखाद्या ओट्यावरती माई बापांनो या 4 भावंडांनी बसावं आणि आळंदीच्या एखाद्या ओट्यावरती बसल्यानंतर त्या ओट्यावरती जर काही लोक आले ना तर ते उठून जात नव्हते. ज्यावेळेला ही 4 भावंड त्या ओट्यावरून उठून जायची ना रे, त्यावेळेला त्या गावातल्या लोकांनी इंद्रायणीचं पाणी आणावं, त्या ओट्यावरती टाकावं, तो ओटा धुवून काढावा. इतका तिरस्कार त्या 4 भावंडांचा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये होतोय.
इतका तिरस्कार होत असताना माई बापांनो ही लेकरं हळूहळू मोठी व्हायला लागली. ही लेकरं मोठी होत असताना अनुक्रमे निवृत्ती दादांचं वय 12 वर्षाचं आहे, माझ्या ज्ञान दादाचं वय 10 वर्षाचं आहे आणि सोपान काकाचं वय 8 वर्षाचं, माझी चितकला मुक्ताबाई अवघ्या 6 वर्षाची. असं अनुक्रमे वय असताना माझ्या रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांचा हात हातामध्ये घेतला आणि हात हातामध्ये घेतल्यानंतर माई बापांनो रुक्मिणी माता विठ्ठल पंतांना म्हणतात, मालक संन्यास आश्रम आपण स्वीकारला ना हो, मग आपण संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर आपण केलेल्या चुकीची शिक्षा आपल्या लेकरांना या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये भोगावी लागते. अहो तुम्ही आळंदीकरांना म्हणा, आमची मुलं आता मोठी व्हायला लागली, त्यांची मौजी बंधनं आता झाली पाहिजे, त्यांची मौजी बंधनं आता झाली पाहिजे म्हटल्यानंतर माई बापांनो त्या ठिकाणी विठ्ठल पंतांनी ऐकलं रुक्मिणी मातेचं आणि दुसऱ्या दिवशी उठलेले विठ्ठल पंत सकाळी सकाळी सगळ्या आळंदीकरांच्या दारावरती गेले. प्रल्हाद पंतांच्या दारावरती गेले, त्र्यंबक पंतांच्या दारावरती गेले, माधव शास्त्रीच्या दारामध्ये गेले आणि सगळ्यांच्या दारात गेल्यानंतर सांगितलं संन्यास आश्रम आम्ही स्वीकारला, संन्यास आश्रमामधून पुन्हा गृहस्थ आश्रम मी स्वीकारला आणि मग मी केलेल्या चुकीची शिक्षा आमच्या लेकरांना का बरं देता? तुम्ही आमची न्यायदेवत आहे की नाही? तुम्ही केलेला न्याय आम्हाला मान्य असेल, आमच्या लेकरांचा न्याय करावं, आमच्या लेकरांचा न्याय करा म्हटल्यानंतर माई बापांनो विठ्ठल पंतांना सांगण्यात आलं, न्याय असा एकांतात होत नसतो, त्याच्याकरता पंचांची नेमणूक करावी लागेल. पंचांची नेमणूक पंच नेमले बघा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये. थोडासा आवाज वाढवा. पंचांची नेमणूक केली माई बापांनो, पंच निवडले. इंद्रायणीच्या तटाकावरती त्या ठिकाणी ब्रह्मसभा भरली. प्रल्हाद पंत, त्र्यंबक पंत आणि त्या ठिकाणी माधव शास्त्री सगळे आळंदीकर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या धर्मसभेमध्ये चर्चासत्र चालू झालं. सकाळी 6 वाजेला, सकाळी 6 वाजेला चालू झालेलं चर्चासत्र माई बापांनो सकाळचे 9 वाजत आले बरं का. सगळे धर्मग्रंथ पोत्या पुराण सगळं काही वाचलं. 9 वाजले तरी त्या ठिकाणी शिक्षा सुनावली गेली नाही. 9 वाजेला सगळ्यांनी दूध घेतलं. विठ्ठल पंत मात्र पोटात अन्नाचा कण नाही, विठ्ठल पंत उभे बरं का. दुपारचे 12 वाजत आले तरी सुद्धा शिक्षा सुनावली नाही. दुपारचे 12 वाजेला सगळ्यांनी जेवण केलं. विठ्ठल पंत मात्र पोटात अन्नाचा कण नाही, जशाला तसे उभे. संध्याकाळचे पुन्हा 6 वाजत आले. पुन्हा 6 वाजेला सगळ्यांनी दूध घेतलं. माय बापांनो विठ्ठल पंतांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. विठ्ठल पंत एखाद्या आरोपासारखे उभे रे, माझ्या लेकरांचा न्याय करा. 6 वाजून गेले. आता रात्रीचे 9 साडेनऊ वाजत आले. माई बापांनो रात्रीच्या अंधाऱ्या रात्री काळोख्यामध्ये न्याय कुठं होत असतो का हो? पण विठ्ठल पंतांच्या निष्ठुरतेचा न्याय ते ठिकाणी केला गेला. रात्रीच्या 9 साडेनऊला विठ्ठल पंत त्या ठिकाणी त्या माधव शास्त्रींना आणि सगळ्या धर्म मार्तंडांना म्हणतात, अहो शास्त्रात काही न्याय सापडत नसेल तर तुम्हीच आमचं शास्त्र आहे, तुम्हीच आमची न्याय देवता आहे, तुम्ही द्याल ते शिक्षा आम्ही मान्य करू, तुमच्या मनानं तुम्हाला योग्य वाटेल तो न्याय तुम्ही आमच्या करता करावं. असं म्हटल्यानंतर माई बापांनो रात्रीच्या 9 साडेनऊ वाजता विठ्ठल पंतांना त्या ठिकाणी ब्रह्मसभेमध्ये सांगण्यात आलं, तुम्ही केलेल्या कर्माला एकच शिक्षा आम्हाला करावी वाटते. कोणती शिक्षा? देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त म्हणता क्षणी माई बापांना विठ्ठल पंतांनी कानाला हात लावला. अरे ऐकावे वाटत नाही असे शब्द त्या इंद्रायणीच्या तटकावरती सिद्धेश्वराच्या साक्षीनं आणि ज्या झाडाला 1.25 लाख प्रदक्षिणा माझ्या पत्नीनं घातल्या ना, त्याच्या साक्षीनं ऐकाव्या लागतायत. काय मोठा अपराध माझ्या जीवनामध्ये केला. पण विठ्ठल पंतांनी विचार केला. त्या इंद्रायणीच्या तटकावरती म्हणतात, अरे कदाचित माधव शास्त्री माझ्यावरती निष्ठूर झाले असतील, कदाचित हे आळंदीकर माझ्यावरती निष्ठूर झाले असतील, अरे कदाचित त्र्यंबक पंत माझ्यावरती निष्ठूर झाले असतील, पण माझा सिद्धेश्वर आहे ना, तो सिद्धेश्वर माझा बाप आहे. एकदा जाऊन विचारतो त्याला, अखंड तुझी सेवा केली ना, हा केलेला न्याय तुला मान्य करे. माई बापांनो थरथरल्या पावलांनी विठ्ठल पंत सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यामध्ये गेले. दोन्ही हात जोडले. सिद्धेश्वराला म्हणतात, देवा सिद्धेश्वरा, अखंड तुझी आराधना केली, पूजा अर्चा माझ्या आयुष्यामध्ये केली, बिल्व दळ तुला वाहिली, फुलांची आरास तुला केली. सांग ना सिद्धेश्वरा, आज विठ्ठल पंतांनी त्या ठिकाणी माधव शास्त्रींनी आणि त्र्यंबक पंतांनी सगळ्या आळंदीकरांनी केलेला न्याय तुला मान्य आहे का रे? त्यांनी दिलेले शब्द तुला मान्य आहे का रे? माई बापांनो एरवी शांत असणारा तो सिद्धेश्वराचा गाभारा गर 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 करत होता आणि विठ्ठल पंतांना जणू सांगत होता, माई बापांनो देहांत
प्रायश्चित्त विठ्ठलपंत जणू त्या सिद्धेश्वराला सुद्धा देहांत प्रायश्चित्तच मान्य होता. आता मात्र विठ्ठलपंत म्हणतात, सिद्धेश्वरही आज माझ्यावरती निष्ठूर झाला रे, पण माझी इंद्रायणी ती ना माझी माय आहे. माईकडे लेकरू गेल्यानंतर ती तिला प्रेमाने जवळच घेते ना. अरे एखादं लेकरू त्या इंद्रायणीच्या तटकावरती रडत रडत जावं, इंद्रायणीच्या तीरावरती बसावं, खळखळून 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 वाहरण ती इंद्रायणी माता माई बापांनो संत वाहते, त्या लेकराला स्पर्श सुद्धा करू देत नाही. मग हा विठ्ठलपंत तर त्या इंद्रायणी मातेचं लेकरू आहे ना, माझ्यावरती का अपकार करेल माझी इंद्रायणी? त्या इंद्रायणीला जाऊन विचारतो. इंद्रायणीच्या डोहात गेले माई बापांनो. इंद्रायणीचं पाणी मस्तकावरती घेतलं आणि इंद्रायणीचं पाणी मस्तकावरती घेऊन माई बापांनो विठ्ठलपंत इंद्रायणी मातेला प्रश्न विचारतात. अखंड तुझ्यामध्ये स्नान संध्या मी केली, अगं इंद्रायणी माते तुझं जल मी त्या सिद्धेश्वराच्या चरणापर्यंत अखंड नेऊन पोचवलं. सांग ना, आज या आळंदीमध्ये केलेल्या भूदेवांनी केलेली शिक्षा तुला मान्य आहे का इंद्रायणी? ज्यावेळेला इंद्रायणी मातेला प्रश्न विचारला ना माई बापांनो, इतर वेळेला शांततेत वाहणारी इंद्रायणी सुद्धा खळखळून 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 वाहत होती आणि जणू सांगत होती विठ्ठलपंतांना देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंत जणू काही त्या इंद्रायणी मातेला सुद्धा त्या ठिकाणी देहांत प्रायश्चित्त मान्य होता. आता मात्र त्या ठिकाणी विठ्ठलपंत म्हणतात, इंद्रायणी सुद्धा माझ्यावरती निष्ठूर झाली रे, पण ज्याच्या साक्षीनं आमच्या सगळे सुख दुःख घडले, प्रत्येक सुख दुःखाला जो आमच्या साक्षीदार होता ना, ज्या झाडाला माझ्या पत्नीनं 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, तो पिंपळ आमच्यावरती निष्ठूर होईल का रे? त्या पिंपळाच्या समोर गेले माई बापांनो, त्या पिंपळाला प्रश्न विचारला, अश्वत्था अरे 1.25 लाख प्रदक्षिणा माझ्या पत्नीनं तुझ्या घातल्या रे, कशा करता घातल्या? तू आमच्या सुखाचा भागीदार व्हावा याच्या करता घातल्या ना, पण आज तू आमच्या दुःखाचा भागीदार आहेस का? सांग ना, तुला मान्य आहे का देहांत प्रायश्चित्त? माई बापांनो, इतर वेळेला शांत असणाऱ्या त्या पिंपळाची पानं आज सळसळ 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 करत होती आणि विठ्ठलपंतांना सांगत होती देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंत आज मात्र त्याला सुद्धा देहांत प्रायश्चित्त मान्य होता. आता विचार केला, अरे सगळ्यांना जर देहांत प्रायश्चित्त मान्य असेल तर आता या विठ्ठलपंतांना थांबून चालणार नाही. माई बापांनो, माझ्या विठ्ठलपंतांनी थरथरल्या पावलाने सिद्ध बेटामध्ये प्रवेश केला. वाट पाहणारी रुक्मिणी माता त्या ठिकाणी प्यायला पाणी दिलं. प्यायला पाणी दिल्यानंतर ओठाला पाणी लावत नाही तोपर्यंत प्रश्न विचारला रुक्मिणी मातेनं, मालक न्याय झाला का हो? न्याय झाला का म्हणता बरोबर माई बापांनो सांगितलं न्याय झाला. अरे पाण्याचा ग्लास हातामध्ये दिल्यानंतर पाण्याचा एक घोट सुद्धा पोटात न जाता विठ्ठलपंतांना प्रश्न विचारला गेला. कमीत कमी थोडासा आवाज वाढवा. कमीत कमी त्या ठिकाणी पाणी तरी पिऊ द्यायला हवं होतं, पण नाही पिऊ दिलं. प्रश्न विचारल्याबरोबर माई बापांनो रुक्मिणी माता म्हणते, माझा प्राण जायच्या आधी लवकर सांगा काय न्याय केला आळंदीकरांनी? अगं रुक्मिणी, प्राणात जायचा न्याय केला. अगं काय सांगू तुला काय न्याय केला? त्यावेळेला विठ्ठलपंत म्हणतात, मला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. देहांत प्रायश्चित्त हो रुक्मिणी. आता आळंदीकरांना तेच मान्य, सिद्धेश्वराला सुद्धा तेच मान्य, माझ्या इंद्रायणीनं मातेला सुद्धा तेच मान्य आणि पिंपळाला सुद्धा तेच मान्य. या आळंदीमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जर तेच मान्य असेल, विधीचं विधानच जर ते असेल, तर आता दिसू नये जना या अवस्थेला मी प्राप्त होतो रुक्मिणी. मी जायला तयार आहे रुक्मिणी. उद्यापासून हा विठ्ठलपंत तुला दिसणार नाही रुक्मिणी. अरे ज्याच्या दारामध्ये भिक्षेचं दान मागण्याकरता कालपर्यंत मी जात होतो त्यांना उद्यापासून विठ्ठलपंत दिसणार नाही. उद्या या 4 लेकरांना विठ्ठलपंत दिसणार नाही रुक्मिणी. अगं ज्यांनी माझा न्याय केला त्यांना सुद्धा विठ्ठलपंत दिसणार नाही. मी तयार आहे माझ्या लेकरांकरता देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता. रुक्मिणी माता म्हणते, मी तयार आहे मी तयार आहे म्हणजे असं कुठं? रुक्मिणी, मी देहांत प्रायश्चित्त घेतो, तू या 4 लेकरांचा सांभाळ कर. त्यावेळेला माई बापांनो रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी एक वाक्य वापरलं, तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जाणार असाल ना, तर ही रुक्मिणी माता सुद्धा तुमच्या सोबत येणार. अहो, बाप होण्याचा गुन्हा जर केला असेल ना, तर निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञान दादा, चितकला, मुक्ताबाई या 4 भवंडांना या उदरामध्ये मी वाढवलंय. मालक, या उदरामध्ये मी लहानाचं मोठं केलंय. बाप होण्याचा गुन्हा जर तुमचा असेल ना, तर आई होण्याचा सगळ्यात मोठा गुन्हा माझा आहे. मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. माई बापांनो,
हिला महाराष्ट्रातली स्त्री म्हणतात बरं का. तिच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे. सुखात आणि दुःखात पतीची साथ देते रे. सुखात सुद्धा पतीच्या बरोबर आहे आणि दुःखात सुद्धा पतीच्या बरोबर आहे. अरे करोडपत्या बरोबर कुणी संसार करेल हो? ज्याच्या घरी काही सुद्धा कमी नाही त्याच्यासोबत कुणी संसार करेल तिथे नांदेल. पण ज्याच्यावरती कर्ज आहे, ऐका, ज्याच्यावरती कर्ज आहे, ज्याचा समाजामध्ये रोज अपमान होतोय, ज्याला रात्रंदिवस मरणाचा त्रास होतोय, अरे जो रात्री झोपेचं सोंग करतो, डोळे बंद करतो, पण डोळे बंद केल्यानंतर झोपेच्या सोंगेचे डोळे शेजारी झोपलेल्या त्या पत्नीला, त्या सखी नावाच्या मैत्रिणीला समजतात. ती त्या मालकाचा हात हातामध्ये घेते आणि मालकाला म्हणते, मालक तुम्ही झोपला नाहीत अजून. अहो या जगाची काळजी कशाला करता, या लोकांचा विचार कशाला करता. ढाल बनून ही झाशीची राणी तुमच्या संसाराला सुखी करण्याकरता तयार आहे, तुम्ही विचार कशाचा करता. मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. या विचारांच्या स्त्रियांचा महाराष्ट्र आहे माई बापांनो. ती रुक्मिणी माता म्हणते, मी तुमच्या सोबत येणार. त्यावेळेला विठ्ठलपंतांच्या मुखातले शब्द ऐका. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी या जगातले सगळे नाते जर लेकरांच्या समोर असले ना उभे, आणि बाप जर नसला ना, तरी सुद्धा लोक सणात म्हणतात ग. ऐका, मामा असेल, मामी असेल, चुलता असेल, भाऊ असेल, काका असेल, सगळे नाते असतील आणि बाप जर नसेल ना तर लोक सणात म्हणतात. पण या जगातले सगळे नाते असू द्या, त्या ठिकाणी मामा असू दे, मामी असू दे, काका असू दे, काकी असू दे, भाऊ असू दे, बहीण असू दे, सगळी नाती जगातली त्या लेकराच्या समोर असू दे, पण त्याला जर आई नसेल ना तर लोक त्याला अनाथ म्हणतात. रुक्मिणी तुला माझ्या लेकरांना अनाथ करायचंय का ग? माझ्या लेकरांना तू पोरकं करू नकोस रुक्मिणी. हा विठ्ठलपंत गेल्याच्या नंतर त्यांचा सांभाळ करण्याकरता कोणीतरी लागेल ना. पण रुक्मिणी माता ऐकायला तयार नाही. रुक्मिणी माता म्हणते, मालक तुमच्या इतकाच मोठा गुन्हा मी सुद्धा केलाय, मी इथं थांबणार नाही. आणि माई बापांनो रुक्मिणी माता सुद्धा जाण्याकरता निघाली. अंतकरण कठोर केलं आणि देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता सिद्ध बेटाला नमस्कार केला, पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली आणि ही दोघंही जाण्याकरता निघाली रे. जात असताना थोडासा इको द्या, नॉर्मल थोडासा. त्या ठिकाणी जात असताना माई बापांनो सिद्ध बेटाच्या बाहेर पाऊल टाकलं आणि बाहेर पाऊल टाकल्याच्या नंतर अचानक रुक्मिणी मातेच्या अंतकरणातलं मातृत्व जागं झालं. रुक्मिणी माता म्हणते, मालक आपण असं रात्रीच्या वेळेला, मध्यरात्रीच्या वेळेला निघून चाललोय, पण 4 लेकरं आपले पाठीमागे येतो. उद्या ही लेकरं आपल्याला शोधत राहतील, आयुष्यभर विचार करतील आपले माईबाप कुठं गेले. आपला निवृत्ती दादा आता 12 वर्षाचा व्हायला लागलाय. आपण एक काम करू, निवृत्ती दादाला सांगून जाऊ. परत माघारी आले आणि परत माघारी आल्यानंतर माई बापांनो निवृत्ती दादाला हळूवार उठवल्यानंतर निवृत्ती दादाला सांगितलं, निवृत्ती आम्हाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झाली रे. आता आम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावा लागेल. देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता आम्ही जातोय निवृत्ती दादा. पण ऐक ना रे, तुझ्या पाठीमागं ही 3 भावंड आहेत ना, या 3 भावंडांचा सांभाळ तुला करायचा आहे बरं का. हा ज्ञानदादा आहे ना, याच्या मुखातून ज्ञानेश्वरी नावाचं अखंड विश्वाचं तत्वज्ञान बाहेर पडणार आहे. हा महाविष्णूचा अवतार आहे, त्याचा सांभाळ करशील ना रे निवृत्ती? हो मा, करेल सांभाळ. नंतर सोपान काकाकडे वळाले. हा सोपान आहे ना, ब्रह्मवस्थेमध्ये असणारं पात्र आहे, या सोपानाचा सांभाळ करशील ना? हो आई, करेल सांभाळ. दोघांकडे गेले. पण नंतर माई बापांनो ज्यावेळेला ब्रह्मजितकला मुक्ताबाईच्या डोक्यावरून हात फिरवते ना रुक्मिणी माता, ब्रह्मजितकला मुक्ताबाईच्या जवळ येते, सांगते, निवृत्ती दादा अरे ही तुमची सगळ्यात लहानी बहीण आहे रे, ब्रह्मजितकला मुक्ताबाई. पण ऐक ना, आज या जगाचा निरोप घेतल्यानंतर, मी देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर तुम्हाला आईची कधीच उणीव भासू देणार नाही रे. अरे निवृत्ती, गौर तिचा वर्ण आहे, परखड तिचं बोलणं आहे, अणकुचीदार शब्दाची वाचा तिला देवानं दिलीये. तिचं बोलणं कधी कधी समाजाला लागेल, पण मी गेल्यानंतर माझी उणीव तुम्हाला भासू देणार नाही. कारण ही फक्त मुक्ता नाही तर ऐक निवृत्ती, ही मुक्त अधिक आई तुमची मुक्ताई होणार आहे दादा. तिचा सांभाळ कर रे, सांभाळ कर. सांभाळेल मा. निवृत्ती दादाला सांगितलं सगळा इतिवृत्तांत आणि त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये माई बापांनो सिद्ध बेटाला नमस्कार करून पाकरे हेच म्हणे, तुझ्यावरी सोडून चाललो प्रभू, हे विश्व आम्ही सोडून, हे विश्व सोडून चाललोय म्हटले. निघून गेले माई बापांनो.
अरे माईबाप निघून गेले, पण त्याच्यानंतर आळंदीमध्ये जे दिवस या 4 भवंडांनी काढले ना, त्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही बरं का. इतके वाईट दिवस आळंदीमध्ये काढले. अरे जिचं नाव घेतल्यानंतर आज लाखो करोडो लोक जेवतायत बघा. जिचं नाव घेतल्यानंतर आज या ब्रह्मचित्कला मुक्ताबाईच्या पवित्र पावन दरबारामध्ये पंक्ती उठतायत ना, त्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाईला आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये खापर मिळू दिलं नाही रे लोकांनी. खापर मिळू दिलं नाही. खापर नाही मिळू दिलं. जोरात कानाखाली मारली. वक्ते बाबा म्हणतात कानाखाली मारली ना रे मुक्ताबाईच्या 5 बोट उमटली गालावरती. उमटलेली 5 बोट माझ्या ज्ञानदादांनी पाहिली. मुक्ते कुठं गेली होतीस ग? दादा गावात गेले होते भिक्षा मागण्याकरता. खापर मागण्याकरता नाही मिळू दिलं. यशोबा काकानी कानाखाली मारली. माई बापांनो, अंतकरण दुःखी कष्टी झालं. क्रोध उत्पन्न झाला आणि उत्पन्न झालेला क्रोध कुठपर्यंत जाऊन थांबला. मुक्ते तुला मांडे करायचे का ग? हो, स्वयंपाकाची तयारी कर. स्वयंपाकाची तयारी कर म्हटल्यानंतर माई बापांनो स्वयंपाकाची तयारी केली. आणि माझ्या माऊलींचा अधिकार इतका मोठा. जठर अग्नीसी हुकम केला, जठर अग्नी प्रज्वलित झाला. पूर्ण करण्या इच्छा त्या लाडक्या मुक्ताईची. पाठीवरी मांडे भाजले, ज्ञानेश्वर चालले, वंद मंद पावले. माझ्या ज्ञानोबरायांनी या आदिशक्ती मुक्ताबाईची इच्छा पूर्ण करण्याकरता स्वतःच्या पाठीवरती मांडे भाजले रे. पण दुसऱ्या दिवशी ज्ञानोबराय म्हणतात काल मुक्ता गावात गेली, तिला खापर मिळू दिलं नाही. आता माझ्या मुक्ताबाईला मी गावात जाऊ देणार नाही. स्वतः भिक्षेची झोळी बगलेमध्ये अडकवलीन जाण्याकरता निघाले, पण भिक्षा मिळू दिलं नाही. ज्यांच्या दारात गेले ना, कंबरड्यात लात घातली. वैद्य बाबा म्हणतात कोरांनाचं अन्न भिक्षेच्या झोळीत पडता क्षणी कंबरड्यात लात घातली, हातातली चपाती गटारात पडली. याच्यामध्ये नवल नाही रे, त्या चपातीवरची भाजी माऊलींच्या तोंडावरती उडाली रे. अंतकरण दुःखी कष्टी झाला. आता या जगात मला राहायचं नाही. सिद्धपेठ आत गेले, ताटीचा दरवाजा बंद केला, दोन्ही डोळे बंद केले, पद्मासन म्हणलं आणि या जगताचा निरोप घेण्याकरता प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली माझ्या माऊलींनी. प्राणांचं उत्क्रमण होत आहे ब्रह्ममध्यातून. ऐका, योगी महात्मे, पुण्यवान महात्मे ज्या जगताच्या पाठीवरती होऊन गेले ना,